believe you all are safe, you all are good, and stay safe, stay home, and keep praying. So let us start. आज आम्ही सुरुवात करूया आणि आम्ही वचनाकडे जाण्याच्या पूर्वी आज आम्ही प्रार्थनेने सुरुवात करूया. प्रेमळ महान स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. ही सुंदर वेळ दिलीस दे बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू परमेश्वर दे बाप्पा. पवित्र आत्मा, आज यावेळेला आम्ही तुला आमंत्रित करते. तू आज ये आणि तू सहाय्य कर पवित्र आत्मा. आज तू माझ्याद्वारे पवित्र आत्मा बोल. आज जे काही शब्द मी बोले ते माझ्याद्वारे नको, माझ्या बुद्धीच्या द्वारे नको, तर पवित्र आत्मा ते तुझ्याद्वारे असू दे. पवित्र आत्मा, मी सगळं काही तुझ्या हातामध्ये देते देवप्पा. यावेळेला तुला मी आमंत्रित करते प्रभू परमेश्वर देवप्पा. आज तू ये या ठिकाणी प्रभू परमेश्वर देवप्पा. इथून पुढची सगळी वेळ आम्ही तुलाच देऊ. तुला सर्व गौरव आणि आदर, सन्मान आणि प्रशंसा देऊन येशूच्याच नावात ही प्रार्थना मागते म्हणून बाप्पा. आमीन. प्रेज द लॉर्ड. आणि आमचा प्रभू खूप चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि आम्ही मागच्या वेळेला लोट याच्या जीवनातून पाहिलं की लोट याने 2 चुका केल्या. त्यातली पहिली चूक आम्ही पाहिली की लोट अब्रामापासून विभक्त झाला आणि अब्रामाबरोबर लोट याने जो प्रवास केला त्या प्रवासामध्ये आम्ही बघितलं की तो सगळा प्रवास जो अब्रामाबरोबर त्याने केला त्या प्रत्येक प्रवासामध्ये जसं देवाने अब्रामाला आशीर्वादित केलं त्याप्रमाणे लोट याला आशीर्वादित केलं. आणि जोपर्यंत लोट अब्रामाबरोबर होता तोपर्यंत तो आशीर्वादित होता. परंतु आम्ही बघितलं मागच्या वेळेला की जेव्हा लोट अब्रामाला सोडून विभक्त झाला तेव्हा त्याचे जे आशीर्वाद आहेत ते त्याने गमावले. त्याचे पारिवारिक आशीर्वाद जे आहेत ते त्याने गमावलेत. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळेला बघितलं की आज आमचे आशीर्वाद जे आहेत ते देवापासून आहेत, ते आज आमच्या मंडळीपासून आहेत. आणि आम्ही परमेश्वराला बिलगून राहिलं पाहिजे, परमेश्वराला आम्ही धरून ठेवलं पाहिजे. आणि आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आज आम्ही काय केलं पाहिजे की देवाचं सहाय्य मागितलं पाहिजे. आज आम्ही दुसरी गोष्ट बघणार आहे की लोट याची जी दुसरी चूक आहे त्याबद्दल बघणार आहे. ती म्हणजे जेव्हा अब्रामाने लोट याला विभक्त व्हायला सांगितलं तेव्हा आम्ही बघतो की लोट याने लगेच ठरवलं की त्याला कुठे जायचं आहे. आणि तो स्वतः निर्णय घेतला त्यानं आणि तो त्या दिशेने प्रवास करू लागला. दुसरी चूक लोटाची हीच आहे की लोट देवावर अवलंबून राहिला नाही तर तो स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहिला आणि तो चुकीच्या दिशेने प्रवास करू लागला. आज मला सांगायचंय की अब्रामाने त्याच्या विभक्त होण्याची 2 कारणं होती आम्ही मागच्या वेळेला पाहिली. परंतु ती चूक त्यांनी पहिली केली, त्यांनी देवाचं सहाय्य मागितलं नाही. परंतु जेव्हा लोट याला विभक्त व्हायचं होतं त्यावेळेला सुद्धा लोट अब्रामाकडे गेला नाही, तो देवाकडे गेला नाही, तर लोट जो आहे तो स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहिला. आणि उत्पत्ती याचं 13वा अध्याय वचन 10, 11 आणि 12 आणि 13 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं म्हटलेलं आहे की तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्दनचे सर्व खोरे पाहिले, तो तिथं सर्वत्र भरपूर पाणी आहे असं त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोराचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. ही यार्दनची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. तर यापासून एकमेकांपासून वेगळे झाले. लोटाने आपला डेरा सदोमापाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. आणि आम्ही आता बघितलं, वाचलं की लोटाने काय केलं की त्यानं आपली दृष्टी फेकून बघितलं, यार्दनीचे सर्व खोरे पाहिले आणि त्यानं बघितलं की तिथे भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे. म्हणजे त्याच्या गुराढोरांसाठी पाण्याची गरज होती आणि तिथे भरपूर प्रमाणामध्ये मला वाटते की तो जो प्रदेश होता तो देवाच्या बागेसारखा होता, तो मिस्र देशासारखा होता. म्हणजे तिथे सर्व सुख सुविधा असतील, आजूबाजूला हिरवळ असेल. आणि मनुष्य आज आपल्या जीवनामध्ये काय बघतो की सुख सुविधा म्हणजे जिथे त्याला कष्ट लागणार नाही, जिथे त्याला सगळं काही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होईल, आज मनुष्य तेच बघतो. आणि तो काय करतो की निर्णय घेतो आणि मग तो त्या दिशेकडे जातो. परंतु आम्ही आत्ताच वाचलं की त्याने सदोमापाशी डेरा दिला होता, परंतु त्या देशातील रहिवासी दुष्ट होते आणि ते परमेश्वराविरुद्ध काय होते की महापातके करणारे होते. आतापर्यंत लोटाने अब्रामाबरोबर प्रवास केला आणि लोटाला असं कधी वेळच आला नाही डिसिजन घेण्याची, निर्णय घेण्याची की मला कुठे जायचं आहे. परंतु आम्ही बघतो की पहिलीच वेळ होती लोटाची की जिथे त्याला निर्णय घ्यायचा होता, जिथे त्याला ठरवायचं होतं की मला कुठे जायचं आहे. परंतु आम्ही बघतो की ते पहिली वेळ होती आणि इतका काळ तो अब्रामाबरोबर राहिलेला होता आणि त्याने अब्रामाचा प्रवास देवाबरोबरचा बघितलेला होता. जिकडे देव अब्रामाला नेत होता तिकडे अब्राम जात होता. आणि या सगळ्या प्रवासामध्ये इतकं बघून सुद्धा लोटाने काय केलं की फक्त तिथे भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे आणि तिथं सगळा जो परिसर आहे तो चांगला आहे, देवाच्या बागेसारखा आहे,
हे सगळं बघितलं, परंतु लोटाने आजूबाजूचं तो मार्ग निवडण्यापूर्वी म्हणजे सुरुवातीच्या जुन्या करारामध्ये आम्ही बघतो की जेव्हा देश हरला जायचा तेव्हा पूर्णपणे त्या देशाची म्हणजे माहिती काढली जायची, म्हणजे तिथं काय आहे, कोणत्या प्रकारची झाडं आहेत, फळं आहेत, तिथे कशा प्रकारचे लोक आहेत, कशा प्रकारची जमीन आहे, कशा प्रकारची घरं आहेत, हे सगळं पाहिलं जायचं. पण तो लोटाने फक्त अर्धवटच माहिती बघितली, त्यानं तिथे लोकांना बघितलं नाही की ते लोक कसे आहेत म्हणून तिथे. म्हणजे जेव्हा तो जाईल, त्याचं कुटुंब जाईल, त्याचा खरंच त्याच्या कुटुंबावरती परिणाम होईल काय तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, हे लोटाने विचार केला नाही. तर फक्त सगळं काही चांगलं आहे एवढं बघून लोटाने निर्णय घेतला. आणि आम्ही बघतोय की तिथले लोक तर काय होते की दुष्ट होते. फक्त सुख सुविधा बघून निवडून तो काय केला की तिकडे गेला. आणि आम्ही पाहतो की लोट तिथे गेल्यावर त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात पहिला अटॅक झाला. आम्ही बघतोय तिथं असं लिहिलेलं आहे की उत्पत्तीच्या 14व्या अध्यायामध्ये 11 आणि 12 वचनामध्ये की तेव्हा सदोम आणि गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून गेले. अब्राहामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता, त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ता ही नेली. लोट, त्याचा परिवार आणि त्यांनी सगळी मिळवलेली मालमत्ता जी आहे, अन्न सामग्री आहे, ही सगळी काय केली की शत्रूंनी लुटून नेलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यावेळेला लोट याची मदत करणारा त्या प्रदेशामध्ये कोणी नव्हता. परंतु आम्ही पाहतो की जेव्हा अब्राहाम याला ही बातमी कळते तेव्हा अब्राहाम काय करतो की अशा कामासाठी जे कसलेले जे लोक आहेत, त्याच्या घरी जन्मलेले जे दास आहेत, अशा 318 दास याला घेऊन तो त्या शत्रूंचा पाठलाग करतो. आणि लोट यांनी सगळी मिळवलेली मालमत्ता, त्याची माणसे आणि सगळं लोट आणि त्याचा सगळा पूर्ण परिवार ह्यांना काय करतो की अब्राहाम परत घेऊन येतो. म्हणजे आम्हाला यातून दिसून येतं की इथे सुद्धा अब्राहामाला देवाला पाठवावं लागलं लोटाची मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये केवळ क्षणिक विचार करतो की आता जर ही परिस्थिती आहे तर मला आता ह्यात काय करायचं आहे, आम्ही असा विचार करतो. आणि आम्ही जो विचार करतो तो केवळ क्षणिक आहे, परंतु आमचा देव जो विचार करतो तो दूरच असतो. म्हणजेच परिस्थिती बघून देव नाही कोणत्या गोष्टी करत, तर त्या परिस्थितीमध्ये जर आम्ही देवावरती अवलंबून असलो तर काय होईल की आज आमची परिस्थिती बदलेल. संकट जरी असतील तरी ते संकट निघून जातील जर आम्ही देवावरती अवलंबून असलो तर. कारण की जरी आम्ही देवाबरोबर असलो आणि आम्ही प्रवास करत असलो तर संकट येतात, परंतु देव आमच्या बरोबर आहे तर आम्ही निश्चित प्रत्येक संकटातून आम्ही पार जाऊ. परंतु आम्हाला बघतो की केवळ क्षणिक गोष्टींसाठी, जगिक गोष्टींसाठी, आज आम्हाला माहिती आहे की जगिक गोष्टी सर्व काळ टिकणाऱ्या नाही आहेत, त्या नाशाकडे घेऊन जाणार आहेत. आणि फक्त आपल्या क्षणिक सुखासाठी लोटाने काय केलं की निर्णय घेतला, तो देवावरती अवलंबून राहिला नाही आणि तो गेला. आणि काय झालं की त्याचं नुकसान झालं, त्याच्यावरती पहिलाच अटॅक झाला. अब्राहामाने त्याला सोडवलं, परंतु लोट तरी देखील आम्हाला दिसून येते की त्याच भागामध्ये राहिलेला आहे, ज्या भागाचा परमेश्वराने नंतर नाश केलेला आहे त्याच भागामध्ये राहिलेला आहे. म्हणजे आम्ही केवळ क्षणिक गोष्टी बघतो आणि आम्ही निर्णय घेतो. परंतु मला आज सांगू दे, जर आम्ही देवावरती अवलंबून नाहीये, जर आम्ही स्वतः निर्णय घेत आहे आणि आम्ही परिस्थिती पाहून निर्णय घेत आहे किंवा एखादी गोष्ट पाहून आम्ही जर निर्णय घेत आहे, तर मला सांगायचं आहे की जर तुम्हाला ते क्षणिक आनंद वाटेल, परंतु आज त्यातून आमचं नुकसान होणार आहे. आणि नंतर मग आम्हाला पश्चातापाची वेळ येते, परंतु नंतर ते जे दिवस आहेत ते आम्हाला परत आणता येत नाही. आम्हाला उधळा पुत्राचं माहित आहे उदाहरण की उधळा पुत्राला जगिक गोष्टींमध्ये जास्त रुची होती, त्याला ती चैनबाजी करायची होती. परंतु जेव्हा तो त्याची संपत्ती घेऊन त्या देशामध्ये, दूर देशामध्ये निघून गेला, त्याच्याजवळचं सगळं संपलं, त्यावर आम्ही पाहतो की त्याचे मित्र सगळं काय त्याला सोडून निघून गेले. त्यावेळेला तो एकटा होता आणि त्याच्याबरोबर कुणी नव्हतं आणि कितीतरी कठीण परिस्थितीतून उधळा पुत्राला जावं लागलं. आणि नंतर शेवटी त्यानं काय केला की पश्चाताप केला. परंतु इतके दिवस जे काही त्यानं सगळं गमावलं, त्याची संपत्ती सगळी गमावली, तेच जर तो त्याच्या वडिलांच्या घरामध्ये असता तर तो गमावला नसता त्यानं आणि खरोखर तो खूप आशीर्वादित झाला असता. म्हणून आज आम्हाला दृश्य गोष्टींकडे नाही आहे तर आम्हाला अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावायचं आहे. कारण की पौल म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. आज पौलाचं जे लक्ष आहे ते दृश्य गोष्टींकडे नाही तर ते अदृश्य गोष्टींकडे लागलेलं आहे. आज आमचं पण लक्ष दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लागलं पाहिजे. कारण की आमचं लक्ष आज खाली नाही तर वर स्वर्गाकडे लागलं पाहिजे. कारण की आज आम्हाला माहित आहे इथे जर आम्ही संपत्ती साठवली तर कसर आणि जंग इथे खाऊन टाकणार आहेत, परंतु जे आम्ही काही स्वर्गामध्ये आज आम्ही साठवू ते आमच्यासाठी काय येणार आहे की अनंत कालासाठी आमच्यासाठी उपयोगी येणार आहे.
कारण की आमचा देव काय आहे की आणि आमच्या बरोबर ते आहे. जर आम्ही एखाद्या समस्येमध्ये आहे तर देव आम्हाला या समस्येमध्ये राहून देणार नाही, आम्हाला त्यातून सुरक्षितरित्या काय करणार आहे की तो बाहेर पडणार आहे. आणि म्हणूनच जर आम्ही समस्या संकट बघून जर निर्णय घेत असेल तर आज आम्ही इथंच थांबूया, कारण की आज आमचा प्रवास चुकीच्या दिशेला सुरू आहे. तर आम्ही इथंच थांबूया आणि आम्ही बघूया की आज आम्ही कसा निर्णय घेत आहे. आज आम्ही देवावरती अवलंबून राहत आहे का? आज आमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज आम्ही देवावरती अवलंबून आहे का? आज आमच्या छोट्या छोट्या गोष्टी आज आम्ही देवाला सांगत आहे का? जसं एखादं लहान दाणं बाळ, त्याला काहीच कळत नाही आणि तो त्याच्या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्या आईवरती अवलंबून असतोय. आज आम्हाला तसंच आहे. आज आम्ही ख्रिस्तामध्ये किती जरी मोठं झालो, किती जरी आम्ही अनुभवी जरी असलो, तर ख्रिस्तच आहे जो आमच्यापेक्षा मोठा आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. आणि म्हणूनच समस्या जरी अडचणी जरी आल्या तरी आज आम्ही त्या अडचणींना काय करूया की फेस करूया. जसं दावीद राजाने त्या समस्येला देवाच्या नावामध्ये फेस केलं, त्या समस्येमध्ये तो पळून गेला नाही, तर त्या समस्येमध्ये त्यानं देवावरती विश्वास ठेवला. आम्ही मागच्या वेळेला बघितलं दावीदाने गलात्याची स्टोरी की त्यानं देवावरती विश्वास ठेवला, देवाच्या सामर्थ्यावरती दावीदाचा विश्वास होता आणि काय केलं की त्यानं त्या समस्येला फेस केलं. लोटाने फक्त सुख सुविधा आणि सगळं काही पाहिलं आणि तो आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहिला आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या कुटुंबाचं खूप नुकसान झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आज आम्ही दिसणाऱ्या गोष्टी बघून देवावर अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेत आहे काय? तर घेत आहे तर आम्ही इथंच थांबूया. आज मला सांगायचं आहे की योनाच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो एक कसा संदेष्टा होता. देवाने त्याला कुठे जायला सांगितलेलं होतं, तर देवाने त्याला निनवे शहरामध्ये जायला सांगितलेलं होतं आणि देवाने काय सांगितलेलं होतं की तू जा आणि निनवे शहरामध्ये काय कर की आरोळी कर म्हणून. आम्हाला माहिती की निनवे शहर हे खूप पापाने भरलेलं होतं आणि देवाला तिथं दुसरी संधी त्या लोकांना द्यायची होती आणि म्हणून देव योनाच्या द्वारे त्या गोष्टी करणार होता. परंतु आम्हाला माहिती की योनाला तिथे जायचं नव्हतं. पुढे जर आम्ही अध्यायामध्ये वाचलं तर योना म्हणतो की देवा मला माहित होतं की तू असा आहेस. म्हणजे कसा देव मंदकृत आहे, तो कनवाळू आहे, तो दयाळू आहे आणि योनाला सुद्धा माहित होतं की जर त्यानं आरोळी केली तिथे तर निश्चित लोक पश्चाताप करतील आणि देव काय करेल की त्याचा क्रोध मागे घेईल. आणि योनाला माहित होतं आणि योना जात नव्हता आणि योनानं काय ठरवलं की आपण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावं आणि काय करावं की आपण तार्शिषला पळून जावं. योनाच्या पहिल्या अध्यायामध्ये 3 ते 17 वचनामध्ये आम्ही बघतो की योना एका जहाजामध्ये बसतो आणि तो काय करतो की तार्शिषला जाण्यासाठी तो निघून जातो. आणि आम्हाला माहित आहे की जेव्हा तो योना त्या जहाजामध्ये खूप गाढ झोपी गेलेला असतो. बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की चला सगळी परिस्थिती चांगली आहे आणि कधीतरी वेळा देव आम्हाला एखादी गोष्ट सांगत असतो ते आम्ही करत नाही. का तर आम्हाला स्वतःच्या मनाचं करायचं असतं, आम्हाला स्वतःच्या इच्छेचं करायचं असतं. जे देव आम्हाला एखादी गोष्ट देत असतो ते आम्हाला घ्यायची नसते, परंतु आम्ही खूप हट्ट करून एखादी गोष्ट देवाकडे
त्याच्यामध्ये नसेल तर मला सांगू दे की संकट येणार, अडचणी येणार, परंतु त्याच्यामध्ये सहाय्य करणारा आपल्याला कुणी नसणार आहे. आणि आता त्याच्यामधून आज आमचं काय होणार आहे की नुकसान होणार आहे. आणि योनामुळे काय झालं की तिथलं खलाशी जे होते, प्रवासी होते, त्यांचा जीव धोक्यात आला, अडचणीत आला. परंतु जेव्हा त्यांना कळलं की हे सगळं योनामुळे झालेलं आहे, तेव्हा योनाने त्यांना सांगितलं की मला तुम्ही समुद्रात उचलून फेकून द्या म्हणून. मग आम्ही बघतो की त्या सगळ्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी योनाला काय केलं की त्या समुद्रामध्ये फेकून देण्यात आलं. आणि आम्ही बघतोय की समुद्रामध्ये त्याला फेकून देण्यात आलं. नंतर देवाला तिथं मोठा मासा पाठवावा लागला आणि त्या मासाच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्री काय होतं की योनाला राहावं लागलं. आणि इतक्या कठीण स्थितीतून तो गेला का, तर तो चुकीच्या दिशेने जात होता, चुकीच्या दिशेने प्रवास करत होता. तो ज्या भागी तो प्रवास करत होता ती देवाची इच्छा नव्हती, तर ती त्याची स्वतःची इच्छा होती. परमेश्वराची दृष्टी आड व्हावं असं त्याला वाटत होतं. परंतु देवाचं वचन म्हणतं स्तोत्रसंहिता 139 मध्ये की मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे निघून जाऊ. आज आमचं देव सगळीकडे आहे. आज आम्हाला माहित आहे आमच्या आजूबाजूला व्यवसाय आहेत, बिझनेस आहेत. इव्हन कितीतरी लोक आपल्या बिल्डिंगच्या खाली सुद्धा आम्ही बघतो की सीसीटीव्ही लावतात. सीसीटीव्ही लावण्याचा एक उद्देश आहे की गुन्हे रोखण्यासाठी. आणि बऱ्याच वेळा आम्ही बघतो की तिथे रस्त्यावर बरेच गुन्हे घडतात, ते त्यावेळेला कोण पाहणारा नसतात. पण सीसीटीव्ही जर असेल तर त्याच्यामध्ये ते कैद होतात. आणि जर ते फुटेज नंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांना ते शोधण्यासाठी मदत होते. पण सीसीटीव्ही जे आहेत जगित ते बाहेर लावले जातात, रस्त्यावर लावले जातात. आज योनाला वाटतं की मी परमेश्वराच्या आड व्हावं, परंतु आज असं कोणतीच गोष्ट नाही की जी परमेश्वरापासून लपलेली आहे. देवाची जी सीसीटीव्ही आहे ते आमच्याकडे 24 तास लागलेले आहे. बाहेरचे जे जगित सीसीटीव्ही आहेत ते बाहेर आहेत, परंतु देवाचे जे सीसीटीव्ही आहेत ते आमच्या आतमध्ये पण आहेत, आमच्या विचारांमध्ये आहेत, आमच्या हृदयामध्ये आहेत. आम्ही जरी थोड्या आवाजामध्ये जरी बोललो तरी स्वर्गातील ध्वनी यंत्रणा इतकी सक्षम आहे की ते आमचा छोटासा जरी आवाज जरी आहे ना, तो देवाला काय करतो की देवापर्यंत पोहोचवते. आणि आम्ही बघतो की इस्रायल जेव्हा त्यांनी आक्रोश केला तर तो आक्रोश सुद्धा काय झाला की देवापर्यंत पोहोचला. त्यांनी आरोळी मागली, ती देवापर्यंत पोहोचली. म्हणून जगित सीसीटीव्ही जगित ते तात्पुरतं आहे, परंतु आमचं देवाचं जे लक्ष आहे ते आज आमच्याकडे लागलेलं आहे. देवाचे नेत्र अखिल मानव दृष्टीकडे लागलेले आहेत, मानवांवर लागलेले आहेत. आणि आम्ही बघतो इथे योना देवावरती नाही तर स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहिला आणि त्यानं चुकीच्या दिशेने प्रवास केला. आणि आम्ही बघतोय की त्याला कठीण स्थितीतून काय झालं की सामोरं जावं लागलं. शेवटी त्याला पुन्हा जिथे देवाची इच्छा होती तिथे जावं लागलं. तो गेला आणि आम्ही बघतोय की त्याच्या जाण्याने आज कितीतरी लोकांचा नाश झाला असता, परंतु त्याच्या जाण्याने, त्याच्या आरोही करण्याने तिथल्या लोकांनी प्राण्यांपासून ते मनुष्यापर्यंत सगळ्यांनी काय केलं की उपवास केला. त्यांनी देवाकडे आक्रोश केला, त्यांनी पश्चाताप केला. आणि आम्हाला माहिती की जे निनवे शहर जे धुळीस मिळणार होतं ते धुळीस मिळालं नाही, कारण की परमेश्वराने काय केला की त्याचा क्रोध आवरता घेतला. तसंच आज आम्हाला बघायचं की नामीबद्दल आम्हाला माहित आहे, नामीबद्दल की नामी ज्या देशामध्ये राहत होती त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला होता. आणि दुष्काळाकडे तिने बघितलं नामीनं आणि तिचा सगळा परिवार घेऊन काय केली की ती मोआब देशामध्ये गेली. आणि आम्ही पुढे जाऊन बघतो नामीला असं वाटलं की आता हे दुष्काळ आहे आणि आता आपण दुसरीकडे जाऊ, म्हणजे आपल्या कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह होईल आणि आपण चांगल्या स्थितीमध्ये राहू. परंतु आम्ही बघतो की नामी जी आहे, ज्या परिवाराला ती घेऊन गेलेली होती त्या परिवाराला ती मोआब देशामध्येच गमावते. मोआब देशामध्ये तिचे जे 2 मुलं आहेत, महलोन, किलोन, आणि तिचा जो पती आहे त्याला सुद्धा नामी काय करते की गमावते. फक्त ती आणि तिच्या 2 सुना राहतात आणि त्यातली पण एक सून जी अर्पा आहे ती निघून जाते. आणि नामी फक्त रूथ हिला बरोबर घेऊन तिच्या देशी येते, कारण की तिला कळतं की देवाने ते इतर लोकांची भेट घेतलेली आहे. आणि म्हणून तिने स्वतः निर्णय घेतला, ती स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहिली आणि तिच्या परिवाराला गमावलं. म्हणजे ती भरलेली अशी गेली आणि रिकामी अशी आली. पहिला आम्ही बघितलं की योना त्याला खूप कठीण स्थितीतून जावं लागलं, तो देवावरती अवलंबून नसल्यामुळे. दुसरं आम्ही बघितलं की नामी जी देवावरती अवलंबून होती, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून होती, तिने दुष्काळाकडे पाहिलं आणि त्याच्यामुळे काय झालं की तिच्या परिवाराचं नुकसान झालं, तिने परिवार गमावला. आणि आम्ही शौलाबद्दल बघतोय जुन्या करारामध्ये पहिला शमूएलाचा 13वा अध्याय वचन 8 ते 14 जर तुम्ही वाचलं तर आम्हाला कळतं शौल याच्याबद्दल. आम्हाला माहिती की बन्यामीनी कुळातला जो बन्यामीनी कुळातला होता. आणि आम्हाला माहिती की बन्यामीनी हे जे कुळ आहे ते सर्वात कनिष्ठ कुळ असं म्हटलं जाते. आणि या कुळातून काय केलं की देवानं शौल याची काय केली की निवड केली.
देवाकडे लोकांनी राजा मागितला, तेव्हा ज्या राजाची देवाने निवड केली तो शौल होता. परंतु शौलाला हे करायचं, युद्ध करण्याच्या पूर्वी त्याला होम करायचा होता आणि तो होम जो आहे तो शमूएल करणार होता. आणि आम्हाला माहिती आहे की शमूएल ठरलेल्या मुदतीमध्ये येत नाही आणि ठरलेल्या मुदतीमध्ये शमूएल आला नाही आणि देवाचा प्रसाद अजून घ्यायचा आहे, म्हणून शौल काय करतो की एकदम गडबड करतो आणि तो म्हणतो की माझ्याकडे शांतारपणे होमार्पणे आणा आणि मला होम करायचा आहे असं तो म्हणतो. आणि आम्हाला दिसून येतं की तो होम करतो आणि त्याच्यानंतर शमूएल येतो. देवाच्या इच्छेप्रमाणे तो करत नाही. देवाने तर इतकं सगळं दिलेलं होतं, परंतु तो थोडा धीर धरू शकला नाही, थोडी वाट बघू शकला नाही. तर त्याला पटकन म्हणजे आपल्याला जे काही योग्य वाटतं ते विचार करून त्याने काय केला की निर्णय घेतला. आणि आम्ही पाहतो की त्या क्षणी शमूएल म्हणतो की त्याला की तू माझ्या मनाजोगत वागलेला नाहीयेस, तू देवाच्या मनाजोगे वागलेला नाहीयेस. त्यामुळे देवाने काय केलं की तुझं जे राज्यपद आहे ते तुझं राज्यपद निरंतरच राहिलं असतं, परंतु ते राज्यपद देवाने काढून आपल्या एका मनाजोग्या व्यक्तीला म्हणजेच कुणाला तर ते तर सांगितलं नाही, परंतु ते राज्यपद कुणाला दिलं देवानं की दाविदाला दिलं. कारण की शौलाने ही चूक केली आणि आम्ही बघतोय की शौलाचं जे राज्य आहे ते निरंतरच टिकू शकलं नाही. आणि आम्ही बघतो की त्याच्या या चुकीमुळे त्याने त्याचं सगळं जे राज्यपद होतं ते गमावलं. म्हणजे कितीतरी नुकसान त्याच्या जीवनामध्ये झालं. आम्ही बघतो की शौलाला नंतर दुरात्मा सुद्धा एक त्रास देत होता जो देवाकडून होता. कदाचित शौल देवावरती अवलंबून राहिला असता, थोडा धीर धरला असता, तर कदाचित मला वाटतं की त्याचं राज्य जे आहे ते निरंतरच राहिलं असतं. कधी कधी आम्ही निर्णय घेताना आम्ही धीर धरत नाही. आज आम्ही प्रार्थना केली पाहिजे देवाकडे की देवा जे धीराचं फळ आहे ते तू मला दे. कारण की मला सांगू दे की आमची जी परिस्थिती आहे ती आम्हाला वाटते की खूप मोठी आहे आणि आम्ही यातून कसं सुटू, या परिस्थितीतून आम्ही कसं बाहेर पडू, आज आम्हाला असं वाटतं. आणि आम्ही काय करतो की स्वतःच्या बुद्धीने आम्ही निर्णय घेतो आणि त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी आम्ही स्वतः उपाययोजना करतो किंवा एखाद्या मनुष्याकडे आम्ही जातो, एखाद्या मनुष्याला आम्ही विचारतो. परंतु देवाचं वचन म्हणतं की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे बरे. आज आम्ही आमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी परमेश्वरावरती अवलंबून राहिलं पाहिजे. मग आम्हाला वाटतं की आज आम्ही एखाद्या मनुष्याकडे गेलो किंवा या समस्येतून सुटण्यासाठी आम्ही बुद्धीने विचार केला तर आम्हाला वाटतं की आम्ही यातून समस्येतून बाहेर पडू, परंतु त्या समस्येतून आम्ही बाहेर पडत नाही. तर उलट 4 दिवस आम्हाला चांगलं वाटतं, परंतु जर आम्ही बघितलं आमच्या जीवनाकडे की काय झालेलं आहे नेमकं, तर आम्हाला लक्षात येईल की आमचं नुकसान झालेलं आहे. कारण की देवा सोडून आज आम्ही काही करू शकत नाही. आज आम्ही आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आम्ही देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. जसं आम्ही आमचं प्रत्येक डिसिजन आमच्या घरातल्या मोठ्या लोकांना विचारून घेतो, आम्ही घरातल्यांना विचारतो, तसं आम्ही देवाला काय केलं पाहिजे की विचारून घेतलं पाहिजे. मी जेव्हा येत होते आज सकाळी तेव्हा आज आमच्या इकडे खूप ढगाळ वातावरण झालेलं होतं आणि माझ्या संगडे एक जण येणार होते, त्या पण आल्या नाही आणि मग मला एकटीला यायला खूप नको वाटत होतं. पण तुम्ही म्हटलं की कदाचित देव मला इथे काहीतरी शिकवत आहे. मी म्हटलं की मी आज या परिस्थितीमध्ये देवावर अवलंबून राहणार, मी एकटीने आहे तर देव माझ्या बरोबर आहे. आणि मी थोडंसं विजयनगरच्या अलीकडे आले तेव्हा पूर्ण ढगाळ वातावरण होतं आणि मी म्हटलं की आता पाऊस कधी पण येऊ शकतोय. आणि मग मी म्हटलं की नाही, माझ्याकडे एक सुपर नॅचरल ऑथॉरिटी आहे आणि मी ती घेणार. आणि मी म्हटलं की त्या वातावरणाला म्हटलं की तू वातावरण जे आहे ते बदलून जाऊ दे, जे ढगाळ आहे ते तिथं ऊन येऊ दे म्हटलं आणि सगळा पाऊस जो आहे तो थांबला जाऊ दे म्हटलं. प्रभूच्या नावाला धन्यवाद. मी या सगळ्या परिस्थितीमध्ये देवावरती अवलंबून होते आणि मी बसले रिक्षामध्ये तेव्हा पुढे आले तर मी बघितलं की सगळं ढगाळ वातावरण जे आहे ते गेलं. मी येईपर्यंत पाऊस पडला नाही आणि देवाने मला चांगल्या स्थितीमध्ये इथे आणलं. आणि जर तुम्ही तुमच्या छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही देवाला जर विचारत आहात तर मला सांगू दे की देव तुम्हाला उत्तर देतो आणि तो सांगतो. मला तर वाटतं की एखाद्या मनुष्याला सांगण्यापेक्षा पहिला आम्ही देवाशी बोलणं कितीतरी चांगलं आहे. कारण की देवाकडे जे आमच्या समस्येचं सोल्युशन आहे ते एखाद्या मनुष्याकडे नसणार आहे. कारण की मनुष्याच्या बुद्धीने विचार करतो, परंतु आम्ही जिवंत देवाकडे जेव्हा मागतो तेव्हा काय होतं की आमच्यासाठी प्रत्येक गोष्टी काय करतात की मोकळ्या होतात. आणि म्हणून आज आम्हाला जर जीवनामध्ये काय अचीव करायचं आहे, आज आम्हाला देवाच्या राज्यामध्ये पुढे जायचं आहे, आज आम्हाला त्याच्या राज्यासाठी काय करायचं आहे, तर आज आम्ही परिस्थितीकडे न बघता आज आम्ही देवाकडे बघूया, देवावरती अवलंबून राहूया. आणि जुन्या करारामध्ये किंवा 2 व्यक्ती आहेत, अब्राहम आणि योसेफ, आम्हाला त्यांच्याबद्दल पाहायला मिळतं. अब्राहम ज्याला विश्वासाचा जनक म्हटलेला आहे, त्याचा प्रवास आम्ही पाहतो. त्याने प्रत्येक गोष्टींसाठी काय केलं की देवावरती भरोसा ठेवला आणि तो सुरुवातीपासून त्याच्या प्रवासामध्ये विश्वास होता, ते शेवटपर्यंत विश्वास होता आणि तो त्याच्या प्रत्येक गोष्टींसाठी देवावरती अवलंबून राहिला. जेव्हा त्याच्या पुत्राचं समर्पण करायचं होतं तेव्हा सुद्धा तो म्हणाला, तो देवावरती अवलंबून
त्यांच्या मुलाला परत मिळवतो, कारण की तो धीर धरणारा होता, तो विश्वासू होता. आणि मला एक वचन सांगायचं आहे की नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि वचन 5 मध्ये देवाचं वचन म्हणतं की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव, आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको. तिथे 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे विश्वास ठेवायला सांगितलेला आपल्या मनापासून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या बुद्धीवरती आपल्याला काय करायचंय की अवलंबून राहायचं नाहीये. तर आज आम्हाला कुणावरती अवलंबून राहायचंय? परमेश्वरावरती अवलंबून राहायचंय. आम्ही बऱ्याच वेळा आमच्या बुद्धीवरती अवलंबून राहतो आणि आम्ही विश्वास ठेवत नाही. आम्हाला माहिती की ख्रिस्ती जीवन जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रवास आहे, आम्हाला एक धाव आहे, आणि ती धाव आम्हाला धावायची आहे, ती संपवायची आहे. आणि आमचे शरीररूपी मंडप कधी मोडेल आम्हाला सांगता येत नाही. आज माणसाचं आयुष्य किती आहे? आज जास्तीत जास्त 70 ते 80 वर्ष आहे, परंतु त्याचा डावडोल जर बघितला तर दुःखमय आहे, तो कष्टमय आहे. आणि उपदेशक म्हणतो की सर्व काही काय की व्यर्थ आहे जीवनामध्ये. म्हणून या जीवनामध्ये आणि आमच्या आजूबाजूला परिस्थिती काही आमच्या चांगली नाही आहे. आमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे ते चांगलं नाही आहे. परंतु मला सांगायचं आहे की आज आम्ही किती कठीण स्थितीमध्ये आहे. आज जगामध्ये महामारी आहे, युद्धाचं वातावरण आहे, कित्येक लोक त्यांनी आपले प्राण गमावले, कित्येक लोक आजारी आहेत, कित्येक लोक यातनेमध्ये आहेत, कित्येक लोक आज त्यांना उपाशी राहावं लागलं. आणि किती पाहिलं तर आज आम्हाला कळून येतं की किती कठीण स्थिती लोकांच्या जीवनामध्ये आली, परंतु आज आमचं जीवन कसं आहे की आशीर्वादित आहे. देवाने आम्हाला सगळं काही पुरवलं, देवाने आम्हाला सगळं काही दिलं, देवाने आम्हाला सुस्थितीमध्ये ठेवलं, आरोग्यामध्ये ठेवलं. ज्या गोष्टींची आम्ही कल्पना केली नाही, मला तर वाटतं की मागणी आणि कल्पना याहून या कठीण स्थितीमध्ये देवाने काय केलं की आम्हाला अधिक दिलं. आणि म्हणून आमचा परमेश्वर काय आहे की सगळं काही पुरवणारा परमेश्वर आहे. फिलिप्पी 4:19 प्रमाणे देव काय करतो की आमच्या सगळ्या गरजा पुरवतो. स्तोत्र 34:10 प्रमाणे आज आम्हाला कोणत्याही गोष्टीची वाण पडत नाही. आणि फिलिप्पीमध्ये 1:6 मध्ये देवाचं वचन म्हणतं की जे काम देवाने आमच्या ठाई आरंभिलेलं आहे ते तो त्याच्या दिवसापर्यंत, येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसापर्यंत काय जाईल की सिद्धीच जाईल. म्हणजे जे काय आमच्या जीवनामध्ये देवाने ठरवलेलं आहे ते सिद्धीच जाणार. मग आम्ही आज परिस्थितीकडे का बघतो आणि परिस्थितीवर अवलंबून आम्ही का निर्णय घेतो? जर आमची खात्री आहे, आमचा विश्वास आहे की देव ऑलरेडी देवाचं काम आमच्यामध्ये सुरू आहे, आणि देवाचे एक सेवक म्हणतात की ते कार्य जे आहे ना आमच्यामध्ये जे सुरू आहे ते सातत्याने सुरू आहे, कंटिन्यू. म्हणजे त्याचं जे सर्कल आहे ते थांबत नाहीये. तर जे कार्य आहे ते सातत्याने आज आमच्या जीवनामध्ये सुरू आहे. इर्मिया 29:11 मध्ये आम्ही पाहतो की देवाकडे आमच्यासाठी आज चांगल्या योजना आहेत. त्याच्या ज्या योजना आहेत त्या हिताच्या आहेत, आणि त्याच्या योजना आमच्या अहिताच्या नाही आहेत. तर आमचं चांगलं करणं ही परमेश्वराची इच्छा आहे. मग जर आम्ही परिस्थितीकडे बघून जर राहत असो तर काही उपयोग नाही. जर आम्हाला माहित आहे की देवाकडे आमच्यासाठी चांगली योजना आहे, त्याचं एक चांगलं कार्य आमच्या जीवनामध्ये सुरू आहे, तर आज आम्ही देवावरती काय केलं पाहिजे की अवलंबून राहिलं पाहिजे. आमचा भरोसा आम्ही देवावरती ठेवला पाहिजे, कारण की देवाने आम्हाला त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेलं आहे. त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांना त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेला काय होतं की सर्व गोष्टी मिळून काय होतात की कल्याणकारक होतात. म्हणजे देवाने आम्हाला त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेलं आहे, त्याच्या योजनेप्रमाणे बोलवलेलं आहे, आणि वचनच असं म्हणतं की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. म्हणजे आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे की कल्याण होणार आहे. आमचं अहित होणार नाही, तर आमचं कल्याण होणार नाही. आणि आम्ही योसेफाबद्दल सुद्धा बघतो की योसेफ जो होता कठीण स्थितीमधून त्याला जावं लागलं. आम्ही सुरुवातीच्या प्रवासापासून बघतो. जेव्हा योसेफ 17 वर्षाचा होता तेव्हा त्याला दृष्टांत झाला, स्वप्न पडलं, आणि ते स्वप्न खूप मोठी होते. आणि आम्ही बघतोय की त्याचे जे भाव होते ते सुद्धा त्याचा द्वेष करत होते. योसेफाला त्या खाड्यामध्ये टाकण्यात आलं, योसेफाला विकून टाकण्यात आलं. मग योसेफ पोटिफराच्या घरामध्ये गेला, तिथे तो गुलाम म्हणून राहिला, तिथे त्याच्यावरती आरोप झाले, त्याच्यानंतर तो जेलमध्ये गेला. परंतु या सगळ्या कठीण स्थितीमध्ये आम्ही पाहतो परिस्थिती खूप कठीण होती. त्याच्याजवळ त्याचे वडील नव्हते प्रिय, जे त्याच्यावरती खूप प्रेम करणारे होते, कारण की तो त्यांचा एकुलता एक त्यांच्या उतार वयातला जो मुलगा होता. ते वडील नव्हते, त्याची आई नव्हती, त्याच्याबरोबर कोण नव्हतं, आणि त्याच्या स्वतःच्या देशापासून तो दूर होता, तो कठीण स्थितीमध्ये होता. परंतु आम्ही पाहतो की योसेफ जिथे जिथे जात होता तिथे तिथे काय होतं की देवाची कृपा त्याच्यावरती व्हायची. ज्या ठिकाणी तो जायचा तिथल्या लोकांची कृपा योसेफावरती व्हायची. आणि आम्ही बघतो की योसेफ हा प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावर अवलंबून होता, देवाला भिवून वागणारा होता, आणि आम्ही बघतो की देवाच्या आज्ञेमध्ये राहणारा होता. आणि आम्ही बघतोय की योसेफाच्या जीवनामध्ये त्याला मोठ्या राजपदी चढवण्यात आलं. म्हणून मला सांगायचं की कठीण स्थितीकडे आमच्या पाहू नका, तर आमच्या पुढं देवाने एक प्रतिफळ ठेवलेलं आहे, आमच्या पुढं देवाने बक्षीस ठेवलेलं आहे.
आज आम्ही शर्यतीमध्ये जेव्हा आम्ही धावतो तेव्हा आम्ही जर धावायचे म्हणून धावलो तर आज आम्ही कुठेतरी थकणार आहे, कुठेतरी दमणार आहे आणि आम्ही मध्येच थांबणार आहे. परंतु जर आम्हाला शर्यतीमध्ये धावायचं आहे तर आम्हाला जिंकण्यासाठी धावायचं आहे आणि आम्हाला त्या आमच्या ट्रॉफीकडे बघून धावायचं आहे. कारण की आज आमच्यासाठी देवाने काय केलेलं आहे की एक ट्रॉफी सिद्ध केलेली आहे. ट्रॉफी आमच्यासाठी ठेवलेली आहे, बक्षीस आमच्यासाठी ठेवलेलं आहे आणि आम्हाला ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे की धावायचं आहे. आज देवावर अवलंबून राहणारी व्यक्ती कशी आहे ते आम्हाला सांगितलेलं वचनामध्ये की इर्मयाचा 17वा अध्याय वचन 7 आणि 8 तिथे असं म्हटलेलं आहे की जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळे येते तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळ देण्याचे सोडणार नाही. आज देवावर अवलंबून राहणारी व्यक्ती कशी आहे की अशा प्रकारची आहे की अवर्षण समय तिला काय होणार आहे की चिंता पडणार नाही, उन्हाचे झळे तिला लागणार नाही, तिचं जीवन काय असं की फळ देणार असेल. आणि आम्हाला स्तोत्र 1 मध्ये आम्ही बघतो की ते जे काम ती व्यक्ती हाती घेईल ते काय होईल की सिद्धीस जाईल आणि कठीण स्थितीमध्ये ती व्यक्ती काय होईल की समृद्ध झालेली आम्हाला पाहायला मिळेल. परमेश्वराची योजना तिच्या जीवनामध्ये काय होतील की पूर्ण झालेला आम्हाला पाहायला मिळतील. ती व्यक्ती जिकडे जाईल तिकडे काय होईल की त्याला यश मिळेल. ती अधिक काय होईल की मजबूत होईल. ती प्रत्येक परिस्थितीवर काय करेल की मात करेल. ती धीराने प्रत्येक परिस्थितीला काय करेल की सामोरे जाईल. आणि म्हणून आम्ही देवावरती काय केलं पाहिजे की अवलंबून राहिले पाहिजे. अवर्षण येऊ दे, चिंता येऊ दे, वादळ येऊ दे, सुनामी येऊ दे, परंतु आमचा भाव काय पाहिजे की परमेश्वरावरती पाहिजे. कारण की ती व्यक्ती किती जरी समस्या आली तरी मला सांगू दे की तुम्ही कोमेजून जाणार नाही, तर तुमचं जीवन त्या हिरव्यागार झाडाप्रमाणे पाणी दिलेल्या त्या मळ्याप्रमाणे होईल. कारण की आज आमच्या जीवनामध्ये कोण आहे की प्रभू आहे. आम्ही इस्रायल लोकांना पाहतो की त्यांच्या सगळ्या प्रवासाच्या टप्प्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबरती होता. त्यांच्या त्या निवासावरती त्या तंबूवरती ती छाया असायची आणि जेव्हा जेव्हा ती छाया वर जायची तेव्हा ते लोक त्यांचे ते निवास हरवायचे आणि ते जायचे. ती छाया जिथं थांबायची तिथं ते जाऊन काय करायचे की मुक्काम करायचे. त्यांना कुठे जायचंय, काय करायचं हे परमेश्वर त्यांना सांगायचा. आणि संकट जरी आली, समस्या जरी आल्या तरी त्या प्रवासामध्ये आम्ही बघतो की परमेश्वर काय करायचा की त्यांना मुक्त करायचा. परंतु मला सांगायचं की त्यांचा जो प्रवास होता त्याच्यामध्ये संकट आली नाहीत असं नाही, अडचणी आल्या असतील असं नाही. जेव्हा ते बाहेर पडले तेव्हाच ते तांबडा समुद्राजवळ होते आणि मी पाहतो की पुढे संकट तांबडा समुद्र आणि आम्ही मागे पाहतो की फारो त्याचे जे लोक आहेत ते मागे होते. परंतु देवाने तांबडा समुद्र दुभागून मार्ग काढला आणि त्यांना बाहेर काढलं. देवाने त्यांना जेव्हा ते मारा नावाच्या ठिकाणी आले तिथे कडू पाणी होतं, त्या कडू पाण्याचं गोड पाणी केलं. त्यांना ते वाळवंटामध्ये असताना त्यांना पाण्याची गरज होती, तर देवाने काय केलं की खडकातून पाणी काढलं. त्यांना मांस खायची इच्छा होती, देवाने स्वर्ग खुला केला, त्यांना मांस दिलं. त्याचप्रमाणे स्वर्गातील मन्ना जो आहे तो 40 वर्ष देवाने काय केला की त्यांना पुरवलं. आणि आम्ही बघतो की एवढ्या प्रवासामध्ये त्या इस्रायल लोकांचे जे जोडे आहेत पायातले ते झिजले नाहीत का, त्याचे वस्त्र फाटलेले नाहीत असं तिथं लिहिलेलं आहे. आणि ते मला दिसून येतं म्हणजे इतके आशीर्वादित ते राष्ट्र होतं आणि देवाने त्यांचा प्रवास जो आहे तो आशीर्वादित केला. परंतु ज्यांनी आपल्या समस्येकडे पाहिलं, अडचणीकडे पाहिलं, देवावर अवलंबून न राहता ज्यांनी कुरकुर केली आणि ज्यांनी देवाला सोडून ते अन्य देवांचे जे भजनी लागले ते आम्हाला पाहतो की रानातच ते मरण पावले. आणि आम्हाला माहिती की त्या पिढीतले कुणीच त्या प्रदेशामध्ये आलेले नाहीत. फक्त 2 लोक झाले, ते म्हणजे आम्हाला माहित आहे की कालेब आणि दुसरा जो आहे तो यहोशुवा. या 2 लोकांनी काय केलं की त्या उत्तम प्रदेशामध्ये ते पोहोचले, परंतु बाकीचे कुणीच येऊ शकले नाहीत. या एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये ते काय केले की त्या कठीण स्थितीकडे त्यांनी पाहिलं आणि देवावर अवलंबून राहिले नाही, तर देवाला सोडून त्याने देवताचे भजनी लागले. आम्हाला माहिती की जेव्हा मोशे जेव्हा त्या डोंगरावरती गेलेला होता त्यावेळेला तो 40 दिवस आणि 40 रात्री तिथे राहिला आणि इकडचे लोक होते त्यांचा धीर सुटला आणि ते लोक म्हणाले की आता आमच्या पुढे चालतील असं देव काय कर की आम्हाला तू करून दे. कारण की तो मोशे नावाचा जो मनुष्य होता तो कोठे गेला त्यात आम्हाला कळत नाहीये म्हणून. आणि आम्ही बघतो की ते कुंडले वगैरे काढून त्यांनी त्याचं एक वासरू बनवलं आणि ते लोक वासराचे ते भजनी लागले, त्याची ते पूजा करू लागले आणि अनेक चुकीचे प्रकार त्यांनी केले. आणि आम्ही बघतो की देवाचा कोप आला त्या ठिकाणी, पण मोशे त्यांच्यासाठी मोशेने मध्यस्थी केली. म्हणून मला सांगायचं की आम्ही देवावरती अवलंबून राहिले पाहिजे. आम्ही छोट्या छोट्या गोष्टीला धीर सोडू नये, तर आम्ही देवावरती अवलंबून राहिले पाहिजे. आम्ही देवावरती का अवलंबून राहिलं पाहिजे, तर स्तोत्र 46:1 मध्ये असं म्हटलेलं आहे की देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे,
स्वस्तपणे पडून लागला झोपी जातो, कारण तुम्हाला एकांतात निर्भय ठेवतोस. म्हणजे आमच्या आजूबाजूला किती जरी वातावरण असेल कठीण, तरी आम्ही शांतीने जीवन जगू शकतो आणि आनंदामध्ये राहू शकतो, कारण की देव काय आहे की आज आमच्या बरोबरती आहे. आणि म्हणून जर आम्ही देवावरती अवलंबून राहत आहे, तर मला सांगू दे की आज आम्ही निर्भय आहे, आज आम्ही शांतीमध्ये जीवन जगत आहे. दुसरी गोष्ट यशाया 41 मध्ये 41 आणि 10 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देव काय करतो की त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या धार्मिकतेच्या हाताने आम्हाला काय करतो की सावरतो. म्हणून आम्ही देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. का तर आम्हाला आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये सावरणारा कोण आहे, तर देव आहे. आणि दावीद राजा म्हणतो की हे देवा, तुझ्यापासून लाभणारं सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करीते. म्हणजे आज आम्हाला समाधान मनुष्याच्या सांत्वनापासून नाही मिळणार, आज आम्हाला देवापासून मिळेल. देवाचं सावरण काय की अद्भुत आहे, आणि म्हणून आम्हाला देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. आणि स्तोत्र संहिता 32:7 आणि 8 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो आम्हाला आमच्या सगळ्या संकटापासून काय करतो की देव सोडवतो. आज आम्ही देवावर अवलंबून आहे, तर देव आमच्या काय आहे की सर्व संकटांपासून आम्हाला सोडवील. आणि तिथं असं म्हटलेलं की ज्या मार्गाने तुला गेलं पाहिजे त्याचं शिक्षण मी तुला दे. अर्थात जर आमची इच्छा असेल तर देव आम्हाला शिक्षण द्यायला काय की इच्छुक आहे. म्हणून जर आम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे त्याचं शिक्षण द्यायला आमचा देव तयार आहे, आणि आमच्या सगळ्या संकटांपासून देव काय करतो की आम्हाला सोडवतो. आणि मग अशा म्हटल्याप्रमाणे इर्मिया 29:11 प्रमाणे की आम्ही देवावर का अवलंबून राहिलं पाहिजे, का तर त्याच्यासाठी आमच्याकडे चांगल्या योजना आहेत, त्या योजना आमच्या हिताच्या आहेत, आणि त्यातून आमचं नुकसान व्हावं अशी देवाची इच्छा नाहीये. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे की आज बऱ्याच वेळा आम्ही कठीण स्थितीतून जातो, आर्थिक स्थितीतून जातो, परंतु फिरमिया 4:19 प्रमाणे आमचा देव काय करतो की आपल्या सर्व गरजा ज्या आहेत त्या काय करतो की पूर्ण करतो. आणि आमच्या सगळ्या गरजांसाठी आम्ही देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. आमचा देव आमच्या बरोबर आहे. आज तुम्ही जर कोणत्या गोष्टीची वाट पाहत आहे, कोणत्या गोष्टीसाठी जर तुम्ही थांबलेला आहे, कदाचित ती गोष्ट तुमच्या जीवनामध्ये झालेली नसेल, किंवा खूप दिवस झाले तुम्ही प्रार्थना करत आहे, पण मला सांगू दे की तुम्ही त्या गोष्टीसाठी तुम्ही देवावरती अवलंबून राहा, तुम्ही धीर धरा, तुम्ही वाट पहा. कदाचित देवाची वेळ तुमच्या जीवनामध्ये आलेली नसेल, परंतु जेव्हा देवाची वेळ तुमच्या जीवनामध्ये येईल तेव्हा तुमची जेवढी कल्पना तुम्ही केलेली असेल त्याहून अधिक देव काय करेल की तुम्हाला उत्तम देईल. कारण की आम्ही बघतो जेव्हा पाण्याचा द्राक्षरस झाला त्यावेळेला मरिया जी येशू ख्रिस्ताची आई ती त्याच्याजवळ गेली आणि ती म्हणाली की तिने येशू ख्रिस्ताला सगळी परिस्थिती सांगितली. पण येशू ख्रिस्त म्हणाला की बाई, माझी वेळ अजून आलेली नाहीये. कदाचित आज आमच्या जीवनामध्ये देवाची वेळ आलेली नसेल, म्हणून आम्ही बऱ्याच वेळा आम्ही देवावर अवलंबून राहतो आणि आम्ही वाट बघतो, परंतु थोडा वेळ गेला की आमचा धीर सुटतो आणि मग काय करतो की आम्ही आमच्या बुद्धीने विचार करायला लागतो. परंतु मला सांगायचंय की तुम्ही वाट बघा, तुम्ही धीर धरा, कारण की देवाची जी वेळ आहे ती जेव्हा येईल तेव्हा जसा त्या पाण्याचा द्राक्षरस झाला तो पहिल्या द्राक्षरसापेक्षा उत्तम होता, तसंच मला सांगू दे की आज आमच्या जीवनामध्ये देवाची ती वेळ येईल. आमच्या जीवनामध्ये कटू गोष्टी आज त्या मधुरतेमध्ये बदलल्या जातील. आमच्या जीवनातील ज्या आम्हाला गोष्टींची मी वाट पाहते त्या प्रत्येक गोष्टी काय होतील की आम्हाला प्राप्त होतील. आणि तुमच्या हर एक समस्यांमध्ये, तुमच्या हर एक अडचणींमध्ये देव आहे आणि त्याच्याकडे आमच्या प्रत्येक समस्यांची उत्तरं आहेत. आणि म्हणून आम्ही त्याच्या जवळ जाऊया, त्याला अधिक विचारूया, कारण की आमचा देव आमच्या बरोबर ते आहे. आणि देव तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. आणि आम्ही बघतो की लोट जो आहे तो म्हणजे परिस्थितीवर, संकट त्या परिस्थितीवर अवलंबून होता आणि म्हणून त्याचं काय केलं की नुकसान झालं. म्हणून मला असं सांगू दे की तुम्ही देवाच्या सतत संपर्कामध्ये राहा. आणि जो पवित्र आत्मा आहे तो एक माध्यम आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे आज आम्ही देवाशी सतत कनेक्ट राहू शकतो. तर तुम्ही देवाशी सतत संपर्कात राहा, त्याच्याशी सातत्याने बोला. एखादा जसा मित्र एखाद्या मित्राला बोलतो त्याप्रमाणे आज आम्ही आमच्या देवाला बोलूया. आणि निश्चित आज देव काय करेल की आमची प्रत्येक परिस्थिती बदलेल. आणि जर आम्ही चुकीच्या दिशेने प्रवास करत आहे तर आम्ही थांबूया आणि आम्ही देवावरती अवलंबून राहूया. जर आम्ही देवावरती अवलंबून राहील तर आमचा प्रवास योग्य दिशेला जाईल आणि आम्ही योग्य ठिकाणी जाऊ. पण जर आम्ही देवावरती अवलंबून नसो तर आम्ही चुकीच्या दिशेने प्रवास करत आहे आणि मग त्याचा शेवट जो आहे तो वेगळा होईल. म्हणून आज आमचं जे नुकसान झालेलं आहे आज आम्ही त्याच्याकडे पाहूया. आणि आमचं नुकसान इथून पुढे जर व्हायचं नसेल तर आज आम्ही काय करूया की देवावर अवलंबून राहूया. देव माफ करो आणि या वचनातून तुम्हाला तो आशीर्वादित करू.